मित्रांनो, मी आज तुम्हाला अजून एक पेनी स्टॉक सांगणार आहे. परंतु तुम्ही त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ जे बघितलेले आहेत ते तुम्ही पहा. त्याच्यामध्ये पेनी स्टॉक जे काही मी दिलेले आहेत ते तुम्ही पेनी स्टॉक बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ग्रोथ झालेली आहे तुमच्या लक्षात येईल. तसेच मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी पेनी स्टॉक सांगण्याचा प्रयत्न करत असतो आहे आणि तुम्हाला एक नवीन पेनी स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. परंतु तुम्ही जो बी पेनी स्टॉक माझा घेत आहे त्याचा तुम्ही स्टडी करा, थोडासा अभ्यास करा. ती कंपनी काय करते काय नाही हे तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं असतंच आहे, पण तुम्ही बघत चला, कारण तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित बेनिफिट देऊन जाईल. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला एक अशी पेनी स्टॉक सांगत जाईन की जी की तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या ठिकाणी बेनिफिट देऊन जाते. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, की पेनी स्टॉक सांगणं आणि त्याचं बेनिफिट किती दिवसामध्ये भेटतं हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की बाबा तुम्ही तुमची मनाची तयारी ठेवा की मी पेनी स्टॉक घेतो आहे, एवढे घेतो आहे. तुम्ही तुमच्या काय क्वांटिटी घेत असाल त्या क्वांटिटी घेतो आहे, पण तुम्हाला असं लगेच म्हणता येईल की नाही मला 5 दिवसात रिटर्नच पाहिजे, 1 दिवसातच रिटर्न आलं पाहिजे, नाही मंथली रिटर्न आलं पाहिजे, असं नाही आहे. जे की तुम्ही ट्रेडिंग करताय ती ट्रेडिंग तुमची स्विंग ट्रेडिंग आहे, डिलिव्हरी ट्रेडिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते काही दिवसासाठी तुम्हाला ठेवाच लागेल. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आता इथं पेज इंडिया दाखवतो. MRF तर सगळ्याला माहितीच आहे. पेज इंडिया ही पेज इंडिया जी आहे, पेज इंडिया ही इंडस्ट्री जी आहे ना मित्रांनो, आता ही 36,979ला होती. ही कंपनी तुम्हाला एक जर थोडंसं मागचं ह्याचं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर ही आपण 2012 का 13मध्ये जर हिला जर पाहिलं आपण ह्या तर पेज इंडियामध्ये, तर ही कमीत कमी नाही म्हणलं तर मित्रांनो 21-22 रुपयाला होती. त्या टायमाला ज्यांनी कोणी क्वांटिटी घेतली असं आज त्याची काय लेवल आहे, आज त्यांनी एक लक्षात घ्या त्यांनी किती वर्ष काळ काढला आहे. आता जवळपास आता ही 36,979 आहे. समजा आपण एक एक्झाम्पल सांगायला तुम्हाला चार्टवर दिसून जाईल ते मित्रांनो. तुम्ही चार्टमध्ये जर पाहिलं एखादं आपण ट्राय करू, आपण चार्टवर चला आपण एखादा मंथली आपण ट्राय करू की त्यांनी किती लोला होता आणि ते कितीपर्यंत आहे सध्या तो. कारण की कसं मित्रांनो, तुम्ही जेवढं तुम्ही तुमच्याकडे लाँग टर्म थांबण्याची जेवढी तुमची तयारी आहे आणि लाँग टर्मसाठी तुम्ही जेवढं दृष्टिकोन पाहता त्या दृष्टिकोनातून तो खूप चांगला बेनिफिट देऊन जातो मित्रांनो. आता इथं तुम्हाला दाखवतो मित्रांनो, कमीत कमी आता हे माझा चार्ट कंप्लीट होत नाही आहे. तर चार्ट कंप्लीट होते, आपण चार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपल्याच्या लक्षात येतं की कुठून कुठपर्यंत गेलेला आहे तो. सध्या चार्ट कंप्लीट करत आहे माझ्या ह्याच्यावर. तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मित्रांनो, लाँग टर्मसाठी आपण किती दिवस थांबू शकतो आणि किती दिवसासाठी आपल्याला बेनिफिट मिळू शकतं हे तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही निश्चितच मित्रांनो हे जवळपास मित्रांनो आपण इथं कुठंतरी एखादी लेवल जर बघितली, ही 500ची तिथं कुठंतरी दिसतं आहे, पण आपण शेवट ग्रीन जे दिसतं आहे किंवा इथे ह्या चार्टमध्ये तेवढं कंप्लीट दिसत नाही आहे. पण ॲक्च्युली तुम्ही नेटवर किंवा गुगलवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुम्हाला निश्चितच आपण इथं 2005चं मी हे करून पाहतो आहे. तर तरी पण इथं दाखवत नाही आहे मित्रांनो. तरी पण एक ठीक आहे, चला इथं 600 किंवा आय थिंक इथं 300 दाखवतं आहे, 300-400, पण एक ठीक आहे. तरी तुम्ही जर त्याला पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला ते नेटवर पहा तुम्ही, वाटलं तर नेटवर तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल. मी तरी 1 इयरली काढून पाहतो, इयरली तुमच्यासाठी बघतो मित्रांनो, ट्राय करतो. कारण की माहिती चुकीची गाईडलाईन्स जाऊ नये हे माझा उद्देश आहे. आपण तरी पाहूया. नाही, हे व्यवस्थित दाखवत नाही. इथं 1 इयर दाखवत नाही आहे. ह्याला 1 इयर इथं कस्टमाइजमध्ये आपण काय करू, 1 मिनिटमध्ये, हे मिनिटमध्ये असल्यामुळे हे पण नाही होत आहे. इयरमध्ये पण होत नाही आहे मित्रांनो. इथं इयरमध्ये पण काही आपल्याला चेक करता येत नाही. हे तुम्ही ह्याच्यामध्ये गुगलमध्ये नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये टाका की ते किती 2014 किंवा 2013ला ह्या 12 ते 15मध्ये तो किती रुपयाला होता हे तुमच्या लक्षात येईल. पण त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा की पेनी स्टॉकची काय रेंज असते आणि पेनी स्टॉकला किती दिवस थांबावं लागतं, ही माझा सांगण्याचा मागचा उद्देश आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. तर सर ठीक आहे, सपोज मी आता तुम्हाला 300ची लेवल दाखवली, 300पासून तो 30,000च्या जवळपास आहे. ते सुद्धा बेनिफिट काही तुम्ही 30,000च्या 300ला असताना फक्त तुम्ही समजा एक 14 क्वांटिटी घेतली असते, 15 क्वांटिटी घेतली असते, तर आज त्याचं बेनिफिट तुम्हाला समोरच दिसलं असतं. तर चला मित्रांनो, आज तुम्हाला मी एक माझ्याकडे असा एक स्टॉक आहे की जो की तुम्हाला व्यवस्थित बेनिफिट देईल आणि तुम्हाला कुठं बाय करता येतो का पहा, त्याची बायिंग लेवल कुठपर्यंत ही आपण सगळं पाहूया. चला तर मी आज टाकतो इम्पॉवर म्हणून. ही इम्पॉवरचा आहे स्टॉक आहे मित्रांनो. हा आहे ₹2.41. तर हा जो स्टॉक आहे मित्रांनो, आपण चार्टवर जाऊन पाहूया. चार्टवर जाऊन गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चार्टवर पाहिल्यानंतर काय आहे ते.
आता मी चार्ट ओपन करतो मित्र. चार्ट ओपन व्हायला जर वेळ लागतो इथं. ठीक आहे चला, चार्ट ओपन झालेला आहे. नाही हो ह्याचा दाखवतो मित्रांनो. आपल्याला अजून रिफ्रेश करूया. रिफ्रेश केल्यानंतर आपण पाहूया, कारण तो पेज इंडियाचा दाखवत होता बघा. ठीक आहे, हो हा चार्ट आपल्याला आलेला आहे. तर आपण ह्याला मंथली चार्ट करूया. आपण मंथली चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल अजून व्यवस्थित. तर बघा मित्रांनो, आता हा तुम्हाला कुठून भेटला, समजा 20 पैशाचा स्टॉक होता. 20 पैशावाला जरी तुम्ही घेतला 2000 किंवा 2000च्या क्वांटिटी घेतली असत्या, तर 20 पैशानं तुम्हाला किती क्वांटिटी होतात तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्या पद्धतीने तुम्हाला आता किती बेनिफिट आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. हे बेनिफिट कधी आणि कसं घेत चालला आहे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला कुठपर्यंत ग्रोथ जाईल. जर तुम्हाला हा ₹2.20, ₹2.10 आणि ₹1.70 म्हणजे ₹1.70 ते ₹2.10च्या आतमध्ये जर तुम्हाला कुठेही बाय करायला जर भेटलाच, तर तुम्ही निश्चित घ्या. इथं बाईंग लेवल 1.28 आहेत, 1.35 आहे, 1.31 पण आहेत. पण तुम्हाला मी तिथल्या पण एक जवळच्या सांगतो, जिथं तुम्हाला सेलिंग जर आली तर तुम्ही तुम्ही तिथं घेऊ शकता. नाही तर अन्यथा तुम्ही 1.35, 1.31, 28 या झोनमध्ये जर आलं तर तुम्ही नक्कीच त्याला बाय करू शकता. अशा पद्धतीने हा स्टॉक आहे मित्रांनो. तुम्हाला कॅल्क्युलेशन जरी करायचं असेल तरी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो मित्रांनो. आता समजा आपण इथं सपोज आता आपण इथं ₹2000 आहेत आपल्याकडे आणि जास्त पैसे नाही आहेत आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला. तर आपण काय करू, 0.डिवायडेड करू 0.20. तर किती क्वांटिटी आली असते मित्रांनो, सॉरी तर 20,000 झाले, तर 10,000 क्वांटिटी आली असते मित्रांनो तुम्हाला. तर 10,000 क्वांटिटी आज तुम्ही हे करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ₹2.41. तर आपण फक्त ₹2 धरू मित्रांनो. तर आज किती रुपये झाले असते तुम्हाला, 20,000. त्याच्यामधले आपण वरचे 20 पैसे धरू अजून, तर 22,000. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम 22,000 हे प्रॉफिट किंवा 2 महिन्यापर्यंत तुम्हाला हे प्रॉफिट आलेलं आहे. तर तुम्ही असे स्टॉक घ्या की ज्यामध्ये तुम्हाला असे पाहत जा. मी तुम्हाला असे यूट्यूबवर व्हिडिओ टाकत जाईल, तुम्ही घेत जावा. थोडे 2,000 म्हणजे मला काही वाटत नाही मित्रांनो एवढं तुमचं काही मोठं नुकसान होईल असं नाही. जरी स्टॉक हरला तर स्टॉक कुठलेच वाईट नसतात. फक्त तुम्ही त्याची कंपनी कोणती आहे, कंपनी काय करते, त्याला लोन आहे का, डेप्थ आहे का, हे सगळं पाहायचं. आणि चांगलं जर असेल, बाहेरच्या विदेशातले FIs त्यांनी किती बाय करतात ही जर तुमच्या लक्षात जर आलं मित्रांनो, तर ते अजून खूप चांगलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी इम्पॉवर हा स्टॉक सांगितलेला आहे. ती कंपनी काय करते काय नाही मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्ही जिथे कमेंट करा ते मी टाकून देत जाईल. कोणी जर मला सांगा म्हणलं तर नाही तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये टाकून देतो तुम्हाला. की आता फंडामेंटल मध्ये आपण पाहूया. फंडामेंटलमध्ये 1 इयर रिटर्न आहे 1406 आहे आणि 42.77 एवढं रिटर्न आहे. तर विचार करा मित्रांनो, 1401 रिटर्न जर आपल्याला भेटत असेल, PE रेशो जरा थोडा हाय आहे. तर ही काय बिझनेस करते ते तुम्हाला दिलेलं आहे आणि ही सगळी इम्पॉवर इंडियन. तर ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स आहेत हे. तर तुम्हाला मी ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी टाकून देतो की तुम्हाला काय करेल. ह्याचं न्यूजमध्ये काय आहे का पाहू आपण. सध्या तर काही नाही आहे. VNSमध्ये अर्निंग रिलाइज एक्सपेक्टेड 12 फेब्रुवारी 2024 म्हणजे 12 तारखेला ह्याने काय बिझनेस केला आहे ह्याचा रिझल्ट येईल मित्रांनो. तर आपण 12 फेब्रुवारीला 24ला रिझल्ट येणार आहे. त्या टायमाला जर तो चांगला बेनिफिटमध्ये असेल तर तो सापडणार नाही आपल्याला, कोणाला बाईंगला भेटायचं नाही, अपर सर्किटच जाईल. आणि जर समजा रिझल्ट चांगले जर आलेले नसतील तर मित्रांनो तो खाली डाऊन साईडला येत राहील. तर डाऊन साईडला तुम्हाला मी बाईंग लेवल सांगितलेले आहे, तिथं नक्की तुम्ही बाईंग करा. 1, 2, 3 वर्षासाठी राहू द्या. एखादा विद्यार्थी जर एज्युकेशनल लेवलचा असेल तर त्यांनी समजा ग्रॅज्युएशनला असेल तर ग्रॅज्युएशनला 2,000ची घेऊन ठेवा. तुमचं पूर्ण शिक्षण होतं तुम्ही त्याला राहू द्या. तुम्हाला काय त्याचं बेनिफिट येईल ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीनं मी हा तुम्हाला स्टॉक सांगितलेला आहे इम्पॉवर. मित्रांनो तुमच्या लिस्टमध्ये ठेवून द्या. चला धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि तुमचे जे काही इंटरेस्टेड असतील त्यांना शेअर करा, लाईक करा. बेल आयकॉन दाबून त्याला नोटिफिकेशनसाठी तुम्हाला येत जाईल बेल आयकॉन दाबल्यानंतर. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. माझ्या काही प्रॉब्लेम असतील सांगण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सजेशन करत चला. मी त्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकत जाईल मित्रांनो. धन्यवाद.